विविध गुणधर्मांनी उपयुक्त असलेली ही गोड कारल्याची भाजी. पावसाळ्याच्या दिवसात ही भरपेट अशी खाऊन घ्यावी गोड कारल्याची भाजी. चला मी तुम्हाला आता ती साध्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवते. कारले कट करून त्यामधील जून बी असेल तर साईडला करा. हे गोड कारले आपल्या शरीरातील 108 रोगांवर काम करते. शेळींना चारा आणाय गेल्यावर ही आम्हाला गोड कारली थोडीशी सापडलीत. आमचा अजिंक्य तारा नावाने गोट फार्म आणि कुक्कुटपालन आहे. तसेच अजिंक्य तारा नावाने यूट्यूबला एक नवीन चॅनेल चालू केले. त्या चॅनेलला सबस्क्राईब करून एक मराठी माणसाला सपोर्ट करा. गोड कारल्याचे महत्त्व सांगताना आपण एका वेगळ्याच विषयाकडे गेलो. चला आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. कारले चिरून झाले की अर्धा टोमॅटो, 2 कांदे चिरून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदे, टोमॅटो भाजून ते लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. छान असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यामध्ये कारल्याचे आपण केलेले काप टाकून ते तेलात भाजून त्यालाही असा छानसा रंग येईपर्यंत भाजा तेलात. थोड्या वेळाने हलवून त्यामध्ये चटणी, मीठ, डाळ घालून तो परतून घ्या. थोडासा लालसर होईपर्यंत एकजीव होईपर्यंत परतून घेऊन सर्व एकजीव झाले की त्यामध्ये अर्धा ग्लास पाण्याचा घालून मिश्रण थोडेसे हलवून 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजायची वाट पाहूया. बघा किती छान रंग आलाय लाल असा कारलेला आपल्या. त्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालून डाळिंबाचे दाणे घालण्याने एक चांगले स्वाद असा येतो. तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा डाळिंबाचे दाणे. त्याला आपण आता कोथिंबीर घालून रेसिपी कशी बनली, कशी छानशी दिसते आपली रेसिपी. बघा किती छान वाटते रेसिपी.